व्हिडिओ नंबर 188. चला तर सुरू करूया आणि पाहूया आज काय विषय आहे. मित्रांनो, आजही 3 विषय आहेत. बघूया काय ते. पहिला विषय, लठ्ठपणा कमी कसा कराल. बघूया काय. लठ्ठपणा कमी करण्यापूर्वी डॉक्टरकडून चेकअप करून अवश्य करावे. लठ्ठपणा कमी करण्यापूर्वी डॉक्टरांकडून चेकअप अवश्य करावे. कधी कधी लठ्ठपणा एखाद्या रोगाचे कारण बनू शकतो. वजन कमी करण्यासाठी एका निश्चित आहाराचे सेवन करू नये, कारण आपले वजन एकदम घटणार नाही. वजन हळूहळू कमी करावे. लोकांची अशी धारणा आहे की भोजन न केल्याने ते दुर्बल होतात, अधिक खाण्याने लठ्ठ होतात. हा समज चुकीचा आहे. भुकेले राहण्याने शरीरामध्ये कमजोरी येते आणि पुन्हा वजन घेतल्यानंतर वजन अगोदरपेक्षा अधिक वाढते. लक्षात घ्या मित्रांनो, अधिक एक्सरसाइज करू नये. अधिक व्यायाम नुकसानकारक ठरू शकतो. तळलेले पदार्थ व भात, बटाटा, साखर यांचे सेवन करू नये. हे पदार्थ चरबी वाढवितात, ज्याच्या कारणाने लठ्ठपणाची समस्या उत्पन्न होते. लिंबू आणि मध आणि पाणी मिसळून काही आठवड्यापर्यंत दररोज प्यावे. सफरचंद आणि ताजे गाजर बारीक करून रिकामे पोटी खावे. यांच्या सेवनाने आपण स्लिम दिसू लागाल. जॉगिंग करण्याने शारीरिक स्थूलता नष्ट होते. जॉगिंग करायला पाहिजे मित्रांनो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास पाण्याबरोबर मध घेण्याने लठ्ठपणा दूर होतो. मित्रांनो, भाग दुसरा बघूया काय ते. स्थूलतेच्या कारणासाठी काय करावं ते बघूया. स्थूलता अथवा लठ्ठपणा स्वास्थ्यासाठी हानिकारक असतो. स्थूलपणा आणि लठ्ठपणा हा स्वास्थ्यासाठी हानिकारक असतो. अशा व्यक्तीला एखादी वस्तू उचलताना कठीण जाते आणि लवकर थकवा येतो. थोड्याशा परिश्रमाने शक्यतो अशा व्यक्तीचे हृदय दुर्बल राहते. म्हणूनच त्याला रक्तदाब व अन्य कित्येक आजार जसे पोटात गॅसेस पडणे, मलावरोध, मधुमेह, सांधेदुखी, हृदय संबंधी रोग, मस्तिष्काची दुर्बलता अथवा रक्ताल्पता इत्यादी होतात. यासाठी लठ्ठपणाचे निवारण करणे आवश्यक आहे. बघूया मित्रांनो काय होतात ते. स्थूलतेच्या निवारणासाठी उपाय बघूया. आवश्यकतेपेक्षा अधिक खाऊ नये. आपल्या जीवनचर्चेतून व्यायाम आणि शारीरिक श्रमासाठी अवश्य वेळ द्या. प्रातःकाळी अथवा सायंकाळी काही वेळ पायी फिरावे. फॅट्सयुक्त भोजनाच्या सेवनापासून दूर राहावे. मांस, मासे, तूप, दुधाचे सेवन कमीत कमी करावे. व्हेरी गुड. शाकाहारी भोजन, फळ, भाज्या, फळांचा रस व सॅलड यांचा अधिकाधिक उपयोग करावा. छान. रात्री थोडेसे उशिराने झोपावे. प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. दिवसा झोपू नये. प्रातःकाळी पाण्यामध्ये मध मिसळून सेवन केल्याने स्थूलता नष्ट होते. व्हेरी गुड. खेळात भाग घेणे, सायकल चालवणे आणि पोहणे यांनीही लठ्ठपणा कमी होतो. मित्रांनो, भाग तिसरा बघूया काय ते. पाय सुजण्याची कारणे कोणती बघूया काय. काही वेळा लोकांचे पाय सुजतात. त्याला वैद्यकीय शास्त्रात एडिमा असे म्हणतात. साधारणतः लघवीचे विकार असणाऱ्यांचे पाय सुजतात असे मानले जाते. मात्र
पाय सुजणे हे मधुमेहाचे सुद्धा लक्षण असू शकते. आपली पावले हा शरीराचा खालचा भाग आहे आणि या भागापासून रक्त वर वाहण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात काम करावे लागते. तसे ते झाले नाही की पायाकडचा रक्तपुरवठा जास्त होतो आणि पाय सुजतात. व्हेरी गुड. साधारणपणे घोटे आणि तळवे सुजतात. अर्थात पावले सुजण्याची अनेक कारणे आहेत. महिलांच्या बाबतीत गरोदर अवस्थेत पावले सुजतात. रक्तदाबाने सुद्धा पावले सुजू शकतात. अशा या सुजण्यावर घरगुती उपाय उपयुक्त ठरतात. म्हणून घेऊया याविषयीची माहिती. बघूया मित्रांनो काय आहे. एका बादलीत पाणी घेऊन त्यात कोमट पेपरमिंट ऑइल अगदी थोड्या प्रमाणात टाकावे. युकॅलिप्टचा सुद्धा वापर करू शकता. अशा रीतीने मिठाचा पाण्यात सुद्धा पाय बुडवून ठेवू शकता. त्यानेही सूज कमी होते. रक्त गोठल्यामुळे किंवा त्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे पाय सुजते. पाय सुजले असतील तर मालिश करावे. उताने झोपणे आणि आपले पाय एका उशीवर उंच ठेवावे. त्याने रक्तप्रवाह उलट्या दिशेने सुरू होतो. व्हेरी गुड. खुर्चीवर बसून टेबलावर काम करण्याची सवय असेल तर पाय ठेवायला काहीतरी घ्यावे आणि थोडे उंचावर पाय ठेवावे. सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी प्यावे. व्हेरी गुड. मित्रांनो, अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ आपण संपलेला आहे. तर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.